सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर जसं की आपण कालपासून मँगोच्या रेसिपी शेअर करायला सुरू केल्या आहेत. तर आज मी तुमच्यासोबत अशीच एक मँगोची युनिक रेसिपी शेअर करणार आहे. तर आज आपण बनवणार आहोत मँगोचे गुलाबजामुन. आय नो वियर्ड साऊंड करतील, बट ट्रस्ट मी खूप छान टर्नआउट झालेले. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचे फीडबॅक्स द्यायला विसरू नका. सो टू स्टार्ट विथ आवर रेसिपी, सर्वात पहिले इथे आपल्याला मँगोचं पल्प बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी अराउंड 2 ते 3 मँगोज घेतलेले आहेत. ते छान आपल्याला बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी यात ॲड करणार आहे अराउंड 3 to 4 टीस्पून्स इतकं शुगर पावडर, दॅट इज पिठी साखर, स्वीटनेससाठी. आता मँगो नॅचरली स्वीट असतो. इफ तुम्हाला एक्स्ट्रा शुगर नको असेल तर तुम्ही ही पिठी साखर नाही घातली तरी चालेल. जस्ट मँगो पल्प. आणि त्याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट ॲड करायचं आहे ही कार्डमम पावडर, दॅट इज वेलची पूड. ती पण मी जस्ट पिंच ऑफ वेलची पूड ॲड केली आहे. मी टीस्पून पण नाही म्हणू शकत, एकदम थोडीशी ॲड केलेली, बिकॉज आपल्याला जे आपण शुगर सिरप बनवणार आहोत त्यामध्ये सुद्धा वेलची पावडर ॲड करावी लागणार आहे. आता ह्याला छान असं स्मूथ होईपर्यंत आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे ह्याची. सो ॲज यू ऑल कॅन सी, आपलं जे मँगो पल्प आहे ते इथे रेडी झालेलं आहे. आता आपण आपलं शुगर सिरप बनवायला घेऊया. त्यासाठी सर्वात पहिलं इथे एका भांड्यामध्ये मी 7 ते 8 टेबलस्पून इतकी साखर घालून घेणार आहे. आता जितकं तुम्हाला शुगर सिरप ज्या क्वांटिटीमध्ये बनवायचं त्या हिशोबाने इथे वॉटर ॲड करायचं आहे. इथे मी अराऊंड 2 पाण्याचे ग्लास, जे मी व्हिडिओमध्ये दाखवते तेवढे मी 2 पाण्याचे ग्लास अख्खे यामध्ये पाणी घालून घेतलं होतं. आणि ह्याला एक मीडियम फ्लेमवरती आपल्याला एक छान बॉईल येऊ द्यायची आहे. जसं की आपली साखर विरघळेल त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे थोडीशी वेलची पूड. इफ तुमच्याकडे केसरचे स्ट्रँड्स असतात ते असतील तेच तरी तुम्ही ॲड केले तरी खूप छान असा फ्लेवर येतो आपल्या शुगर सिरपला. सो शुगर सिरप तर आपलं साईड बाय साईड रेडी होतं आहे. तोपर्यंत इथे आपण आपले गुलाबजामुनसाठी जे मेन बॅटर आहे ते तयार करून घेऊया. त्यासाठी इथे सर्वात पहिलं मी कढईमध्ये 2 टेबलस्पून इतकं घी घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला आधी 2 ते 2.5 कप इतका रवा घालून छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. एक अराऊंड 2 ते 5 मिनटं मीडियम फ्लेमवरतीच परतून घ्यायचं आहे. आता आपलं जे रवा आहे तो छान लालसर असा टर्न झालेला आहे. आता ह्यात आपल्याला हे मँगो पल्प ॲड करून घ्यायचं आहे. ऑल्सो मी ते पल्प तयार करताना ह्यामध्ये मिल्क नव्हतं ॲड केलं मँगो पल्पमध्ये. सो तयार झालेलं मँगो पल्प घेतलं आणि त्याच्यामध्ये एक अर्धा कप इतकं मी दूध ॲड करून मग ते पल्प मी आपल्या रव्यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्ही इफ पल्प ॲड केल्यानंतर डिरेक्ट रव्यामध्ये सुद्धा थोडंसं दूध घातलं तरी चालेल. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी वरून एक्स्ट्रा थोडंसं अजून दूध घातलेलं आहे, सो दॅट आपलं जे गुलाबजामचं बॅटर आहे ते छान सॉफ्ट आणि मशी होईल. तर मिल्क ॲड करून झाल्यानंतर अराऊंड 2 ते 3 मिनटं आपल्याला लो फ्लेमवर ह्याला छान परतत राहायचं आहे. आता आपण जे बॅटर मिक्स करतो आहे ते आपल्याला तोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत आपलं जे बॅटर आहे ते आपली कढई सोडत नाही आणि छान असं एका पिठाच्या ह्याच्यामध्ये येत नाही, स्ट्रक्चरमध्ये, सो दॅट आपण जे गुलाबजामुन वळू त्यासाठी आपल्याला थोडं इझी पडतं. आणि अराऊंड 5 मिनटं आपलं बॅटर छान रेडी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण ॲड करणार आहोत इथे मी अराऊंड 2 पॅकेट मिल्क पावडरचे ॲड केलेले आहेत, जे 10-10 रुपीजचे सॅशे भेटतात तेच मी घेतलेले.
सो कारण माझं बॅटर खूप होतं, सो त्या हिशोबाने मी 2 ॲड केलेले. इफ तुमचं बॅटर कमी असेल तर तुम्ही 1 पॅकेट जरी ॲड केलं तरी मोर दॅन इनफ. जस्ट आपलं जे गुलाबजामुन आहे त्याला छान असं टेक्स्चर आणि टेस्ट यायला. आता हे मिल्क पावडर आणि जे आपलं पीठ आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. ऑल्सो इन बिटवीन 1 ते अर्धा चमचा थोडंसं तूपसुद्धा घालायचं आहे बॅटर आपण जेव्हा मळून घेऊ तेव्हा. आणि त्यानंतर इथे आपलं बॅटर रेडी झालेलं होतं. सो मी गुलाबजाम वळायला घेतले होते. हलकंसं तुपाचा हात घेतलेला मी लावून आणि त्यावरच मी हे गुलाबजामुन वळलेत सो दॅट ते छान असे शायनी, ग्लॉसी आणि परफेक्ट असा शेप येतो त्याला. तर तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघताय तसेच आपल्याला आता गुलाबजाम सगळे शेप करून घ्यायचे आहेत आधी. सो तुम्ही बघू शकता आपले गुलाबजाम वळून रेडी झालेले आहेत. आता आपण ह्याला फ्राय करायला घेऊया. सो फ्राय करतानासुद्धा एक मेक शुअर करायचं आहे की फ्लेम नेहमी लो टू मीडियम फ्लेमच ठेवायची आपल्याला. आणि मी मोस्टली लो फ्लेमवरच हे तळलेले आहेत. कारण त्याने काय होतं, इफ लो फ्लेमवर तळले तर आपले जे गुलाबजाम आहेत ते आतमधून छान फ्राय होतात आणि कच्चे राहत नाहीत. तर इथे मी हळूहळू करून गुलाबजाम आपले सगळे फ्राय करून घेतले होते. ऑल्सो जेव्हा तुम्ही ते गुलाबजाम पाकामध्ये ॲड करणार असाल तर मेक शुअर की तुमचं जे शुगर सिरप आहे ते अगदीच गार झालेलं नसावं. ते थोडंसं कोमटच असू द्या, तेव्हाच तुम्ही गुलाबजाम त्यामध्ये ॲड करून घ्या. त्याने काय होईल की जे गुलाबजाम आहे ते शुगर सिरप पटकन सोक करून घेतात आणि छान फुलतात. सो जसं तुम्ही बघू शकतात आपले मँगो गुलाबजाम इथे रेडी झालेले आहेत. सो एकदा घरी नक्की ट्राय करा. तर आय होप तुम्हाला माझी मँगो गुलाबजामची रेसिपी आवडली असेल. तर चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल्सो ही रेसिपी तुमच्याकडे एकदा नक्की ट्राय करून पहा आणि डू लेट मी नो हाव इट टर्न्स आउट. आणि अजूनपर्यंत जर माझ्या इन्स्टा पेजला व्हिजिट केलं नसेल तर प्लीज जा, व्हिजिट करा, फॉलो करा आणि असंच सपोर्ट करत राहा. दॅट्स इट. बाय.